लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। पिंपरी चिंचवडमध्ये कानुबाई माता उत्सव उत्साहात संपन्न। 3 दिवस भक्ती परंपरा आणि खानदेशी संस्कृतीचा भव्य जागर। पिंपरी चिंचवड शहरात खानदेशकरांची आराध्य दैवत आई कानुबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। कानुबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट आणि समस्त खानदेशकर समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा 3 दिवसीय उत्सव 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी येथील PMRDA मैदानावर पार पडला। उत्सवाच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पूजन आणि धार्मिक विधींनी सुरुवात झाली। सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण रवी किरण महाराज यांच्या भक्तिमय कीर्तनाने उपस्थित भाविकांना भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला। 23 ऑगस्ट रोजी शिवनगरी गणपती मंदिरापासून आई कानुबाई मातेची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषेतील महिला, कलशधारी भगिनी, युवक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशे आणि बँडच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। उत्सवस्थळी आई कानुबाई मातेची विधिवत स्थापना आणि पूजन करण्यात आले। 3ही दिवस दर्शन, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। आई कानुबाई मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। या उत्सवातून खानदेशची संस्कृती, परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडले। 24 ऑगस्ट रोजी आई कानुबाई मातेची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। मोठ्या संख्येने भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात उत्सवाची सांगता झाली। या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी खानदेशातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच मोहिनी बँड अमळनेर यांचेही विशेष योगदान राहिले। आई कानुबाईच्या मातेच्या आशीर्वादाने पिंपरी चिंचवड शहरातील हा 3 दिवसीय उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। खानदेशची संस्कृती, परंपरा आणि समाजाची एकजूट अशीच कायम राहो हीच आई कानुबाई मातेच्या चरणी प्रार्थना। प्रतिनिधी राकेश पाटील, पिंपरी चिंचवड। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।